नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी टरबूजाच्या प्लॉटवरती आहे आणि आता आपण इथं हार्वेस्टिंग चालू आहे या प्लॉटवरती. तर हे जे प्लॉट आहे 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि आपल्यासोबत आता शेतकरी आहेत. आणि सर्वप्रथम तर भाऊ आम्हाला शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या पूर्ण आणि आपलं गाव पत्ता पूर्ण एकदा सांगा शेतकरी बांधवांना. माझं नाव विजय सखाराम ढवळे, सारोळा बुद्रुक, पाथरी, जिल्हा परभणी. आणि तर भाऊ, आता मला शेतकरी बांधवांना आपल्याला ह्या पूर्ण प्लॉटबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. म्हणजे आपण कशा पद्धतीने सुरुवातीपासून कशी तयारी केली, आपला किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण, आणि आतापर्यंत जी मशागत केली आपण ती किती आहे आणि आता आपल्याला पूर्ण उत्पादन किती मिळू शकतं ते हे सर्व आपल्याला माहिती द्यायची आहे. तर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आपण मशागतीपासून कशी सुरुवात केली, म्हणजे काय केलं सुरुवातीला सगळ्यात अगोदर? नाही, मशागतीचं म्हणजे आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने तिरी मारून घेतली आणि त्यानंतर आपण रोटावेटर मारून त्यानंतर आपण 8 फुटाच्या अंतराने बेड काढले, बेड तयार केले. बरं. आणि आपल्याला पपईच्या हिशोबाने आपण 8 फुटावर बेड काढले ना. बरं. मग त्यानंतर आपण पपई कॅन्सल केली आणि नुसतं टरबूज घ्यायचं ठरवलं. लागवड. तर त्याच्यावर आपण बेसल डोस काय टाकला होता का त्याच्यामध्ये? हां, बेसल डोस दिला. त्याच्यामध्ये काय काय टाकलं आपण? बेसल डोसमध्ये आपण DAP, लिंबोळी खत, बरं, सल्फर जे आपलं नत्रस्फुरत पालाश जे आहे तिने, म्हणजे DAP, पोटॅश आहे त्याच्यामध्ये, हे सर्व बेसल डोस टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. तर याच्यानंतर आपण बियाची लागवड केली होती का रोपाची लागवड केली होती? आपण ही बियाची लागवड केली होती. बियाची लागवड केलेली. आता किती तारखेला लागवड केली होती आपण सर? कधी? आपली 17 नोव्हेंबरची लागवड आहे. हां, 17 नोव्हेंबरची बियाची लागवड आहे. बरं. मग आता काय करा, एक सर्व माहिती समजा आपण कशा पद्धतीनं मशागतीपासून एकदा पूर्ण शेवटपर्यंत कसं आपण काम याच्यामध्ये केलं आहे सगळं एकदा पूर्ण एकदा आपण माहिती सांगा शेवटपर्यंत एकदा सुरुवातीपासून. सुरुवातीला आपण बेड पाडल्याच्या नंतर याचे मल्चिंग आथरून, ठिबक आथरून मल्चिंग केली. हो. मल्चिंगच्या नंतर आपण बियाची लागवड 17 तारखेला केली. हो. बियाच्या व्हरायटीमध्ये आपण सिजंटावालाचं सिम्बा आणि मॅग्नूस घेतलेलं आहे. बरं, 2 व्हरायटीची लागवड केली. ते क्षेत्र किती आपलं सगळं आहे? क्षेत्र आपलं 1.5 एकर आहे. 1.5 एकरमध्ये दोन्ही व्हरायटी अर्धी लागवड केली होती. हो. बरं. आणि त्याच्यानंतर पुढं आपण बियाची लागवड केल्यानंतर याला जे 2 आळवण्या पाहिजे होत्या आपण त्या आळवण्या केलेल्या आहेत. सुरुवातीला 2 आळवण्या झाल्या. हा. त्याच्यानंतर आपण जे समजा आपलं रोहित बोरगावी सरांचं जे हे शेड्यूल आहे ते आपण चालवलं. तर मित्रांनो, हे जे प्लॉट आहे पूर्ण याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून म्हणजे बोरगावी सरांचं शेड्यूलवर चालवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ज्या 2-3 आळवण्या असतात त्या पण आपण इथं भाऊला दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर समजा आपण कशा पद्धतीने याला खतं दिले सगळं एकदा सांगायला. सुरुवातीला काय आपण 1261 24-24-0. त्याच्यानंतर आपण 052-34 13-0-45 या प्रकारे खताचे चालू ठेवलं. त्यांच्या शेड्यूलनुसार आपण ड्रीपद्वारे फर्टिगेशन केलं. बरं. अशा पद्धतीने समजा इथं फर्टिगेशन झालेलं आहे. तर भाऊ, म्हणजे तुम्हाला काय याच्यामध्ये आपल्याला उत्पादन किती मिळेल अपेक्षा इथं आता किती होईल उत्पादन? तर बघा, काल माझी 14 टनाची गाडी गेलेली, 14 टन माल, आणि आज 13-14 टन माल जातो आज पण. म्हणजे 1 नंबरचा माल आहे. 1 नंबरचा माल आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या प्लॉटमध्ये पूर्ण आत्तापर्यंत समजा सगळा जर माल बघितला आपण तर 40 टनापर्यंत 1 नंबरचा माल 28 टन आणि 2 नंबरचा माल 12-13 टन असा 40 टन सरासरी माल इथे निघेल. कारण आता 1 नंबरचा माल तर आपल्या समोरच आहे. तर बाकीच्या प्लॉटला मित्रांनो एवढे ॲव्हरेज निघत नाही आहेत, पण हा प्लॉट आपण आपद म्हणू शकतो कारण आपण इथं पूर्ण याचं जे फर्टिगेशनचं व्यवस्थापन आहे, फवारणीचं व्यवस्थापन आहे, याच्यामध्ये पूर्ण बोरगाव टेक्नॉलॉजीनुसार आणि आपलं शिवशक्ती टेक्नॉलॉजी नुसार आपण दोन्हीचं शेड्यूल एक तयार केला होता आणि त्यानुसार आपले भरपूर प्लॉट आहे तिथं एक. तर मित्रांनो, आपण म्हणजे दोन्ही बोरगावे सर आणि आपल्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जो शेड्यूल तयार केला होता त्याच्यामध्ये फर्टिगेशन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, तर ह्या पूर्ण सुरुवातीपासून आपण चालवला. प्लॉट थोडा लांबला, थंडीमधला प्लॉट असल्यामुळे मित्रांनो याला पूर्ण 90 दिवस लागले हार्वेस्टिंग होण्यापर्यंत. तर तरीसुद्धा पण लांबला तरी ह्या प्लॉटमध्ये उत्पादन आपल्याला चांगलं मिळालं. त्याच्यामुळे आपण दिवस जरी जास्त झाले तरी याचं नुकसान काही झालेलं नाही आहे. आणि आणखीसुद्धा बघितलं तुम्हाला मध्ये तर प्लॉटमध्ये पूर्ण ग्रीनरी आहे, म्हणजे प्लॉट कुठेही भुरी डावणीनं गेला नाही. तर बऱ्याच वेळेस असं होतं की
फळाची साईज होण्याच्या अगोदरच प्लॉट पूर्ण विल्टिंग येते नाही किंवा भुरी डाऊन येते, पण तसं या प्लॉटमध्ये आपल्याला कुठं इथं दिसत नाही आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये की बाबा आपण हा टरबूज किंवा कलिंगड हे जे पीक आहे ते एक सरासरी 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये येतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये असेल तर तुमचं 75 दिवसाच्या आसपास प्लॉट येतो, पण थंडीमध्ये 80 ते 90 दिवस लागू शकतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जमिनीच्या नुसार असतं, ते कोणाची हलकी जमीन असेल तर लवकरसुद्धा येतो. तर मित्रांनो, इथे जे हा जो प्लॉट आहे तर इथं आतापर्यंत आपल्याला भाऊ किती खर्च झालेला आहे, उत्पादन किती होईल, आपलं भाव किती मिळाला आहे, हे थोडं शेतकरी बांधवांना सांगा. भाव तर बघा, क्वालिटी चांगली असल्यामुळं मला भाव 14 रुपये रेटने माल गेलेला आहे. हो, 1 नंबरचा. आणि खर्च 80,000 रुपये झालेला आहे. बरं, म्हणजे आपलं दुकानावरचा खर्च, दुकानावरचा औषध खताचा 80,000, फर्टिगेशनचा फवारणीचा खर्च 80,000 रुपये झालेला आहे. आणि इतर खर्च काय? इतर खर्च 20,000 रुपये झाले. इतर खर्च समजा लेबर वगैरे ते 20,000 रुपये असं. आणि विशेषतः म्हणजे मी स्वतः घरी करतो प्लॉट. दोघंच आम्ही समजा आपल्या नवरा बायको दोघंच, कोणी नाही, मजूर वगैरे काही नाही. हो. म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे, कारण दोघांनी मिळूनच हा प्लॉट आणलेला आहे. सुरुवातीपासून जे फवारणी व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर आळवणे असतील, हे दोघांनी मिळूनच केलेले आहेत. बाहेरचे लेबर नाही, काही नाही, फक्त लेबर आता हार्वेस्टिंगसाठी लागलेले तिथं. तर म्हणजे खूप अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी प्लॉट आणलेला आहे, स्वतःची मेहनत आहे त्यांची, आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला आता इथं दिसत असेल. तर भाऊ, आपल्याला पूर्ण आता हे किती उत्पादन व्हायले, म्हणजे किती याचे पैसे मिळालेत आपल्याला याच्यापासून, या प्लॉटपासून? पैसे या प्लॉटपासून मला 4 लाख रुपये उत्पादन होईल. त्याच्यातून आपण 1 लाख रुपये खर्च जरी काढला तर 3 लाख रुपये निव्वळ नफा आपल्याला उरायला याच्यामधून. तर शेतकरी मित्रांनो, 3 महिन्याच्या काळामध्ये 3 लाख रुपये निव्वळ नफा म्हणजे 1 लाख रुपये महिना. तर दोघा नवरा बायकोने जर प्लॉट केलेला आहे त्यांनी, तर त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये खूप अतिशय चांगलं उत्पादन मिळालेलं आहे त्यांना. तर म्हणजे प्रत्येक शेतकरी असं करू शकतात. कसं असतं, भाव कमी जास्त होऊ शकतो, पण आपण जर उत्पादन चांगलं मिळवलं, आता बऱ्याच शेतकऱ्यांना एवढं उत्पादन मिळत नाही, पण त्याच्यामध्ये फर्टिगेशन व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं असतं. तर इथं तसं केलेलं आहे. याच्यातून असं म्हणजे शेतकरी बांधव व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन मिळू शकतात. तर ह्या प्लॉटमधून आपल्याला इथं शिकायला मिळतं. तर मित्रांनो, इथं जे बाकी फळं जे निघालेले आहेत त्याच्यामध्ये 2 किलोपासून हा प्लॉट दिलेला आहे. आणि जास्तीत जास्त फळं जे आहेत तर 9 किलोचे फळं आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मी फोटोमध्ये सुद्धा दाखवील. आणि असं नाही की थोडेफार म्हणजे 1-2 फळं असे निघतील 9 किलोचे, असे खूप जास्त फळं आहेत. म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये असे 5 ते 6 फळं, 8 किलोचे, 9 किलोचे, 7 किलोचे असे मोठे मोठे फळं याच्यामध्ये या प्लॉटमध्ये आलेले आहेत. तर पूर्ण प्लॉटच हा अतिशय चांगला आलेला आहे. थंडीचा प्लॉट होता तरीसुद्धा चांगलं उत्पादन या प्लॉटमधून मिळालेलं आहे. तर भाऊ, आणखी काही तुम्हाला सांगायचं का शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं की मी जे प्लॉट मी पहिल्यांदाच केलेला आहे. हो. आणि ह्या पहिल्यांदाच टरबूज मी पहिल्यांदाच लावलेलं आहे. त्यामध्ये ते मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल शिवशक्ती ॲग्रो अँड गणेश भाऊचे धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने हा पूर्ण यशोगाथा आहे आजच्या प्लॉटची. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. आणि आपला हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. मित्रांनो, आणखीन एक सांगायचं याच्यामध्ये की प्लॉटचा खर्च जो आहे म्हणजे 1 लाख रुपये खर्च झाला, त्यातून 4 लाख रुपये उत्पादन मिळालं. तर असं नाही की प्रत्येक शेतकरी बांधवांना भाव एवढाच मिळेल, भाव कमी जास्त होऊ शकतो. पण आपण जर उत्पादन चांगलं घेतलं तर नक्कीच आपल्याला इथं फायदा होणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.